माझे नाव अनिता नटवर पटले. माझी मुलगी या शाळेत मागच्या 2023 पासून नर्सरीमध्ये शिकत आहे. तिच्या या शाळेबद्दल बोलायचं म्हटलं तर अनुभूती म्हणजे या शाळेमध्ये मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव मिळाले आहेत. मागच्या वर्षी माझी मुलगी या शाळेत जेव्हा टाकली तेव्हा ती जास्त काही बोलायची नाही आणि एवढी ऍक्टिव्ह पण नव्हती. पण या शाळेत टाकल्यामुळे तिला आता ती बोलायला बी लागली. सगळ्या उपक्रमामध्ये ती भाग पण घेते आणि मेन म्हणजे या शाळेचं एक सांगायचं म्हटलं तर या शाळेमध्ये पसायदा आणि योगा हे सर्व शिकवलं जातं. हे फक्त म्हणजे सहसा इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये काही आपल्याला शिकवलं जात नाही. पण या शाळेमध्ये विविध उपक्रम म्हणजे आनंददायी शनिवार हे सुद्धा होतात. म्हणजे मुलं स्वतः कृती करतात आणि मुलांना शाळेत म्हणजे एक घरासारखं वाटायला लागतं. मुलं शाळेत आले की म्हणजे घर सुद्धा विसरून जातात आणि शाळेतल्या लहान लहान गोष्टी या इथे सांगतात मुलं की आज शाळेत काय शिकवलं, आमच्या टीचरांनी हे सांगितलं ते सांगितलं, हे नेहमी म्हणजे आमची कृतिका सांगत राहते. आणि मेन म्हणजे या शाळेमध्ये मला एक गोष्ट जाणवली की एक संस्कार हे आपण म्हणजे घरातून तर मिळतातच पण शाळेतून म्हणजे खूप कमी मिळतात. काय लहान लहान गोष्टी सांगतात शिक्षक की तुम्ही आईला मदत करायला पाहिजे शाळेत घरी गेल्यावर तुम्ही, किंवा एखादं काम सांगितलं आई वडिलांनी ते करायला पाहिजे. आपलं स्वतःचे लहान लहान काम असतात. चहा पाण्याची भांडी वगैरे ते उचलून ठेवायला पाहिजे. हे सुद्धा ती मुलं आल्यावरही ते आम्हाला सांगतात. आणि माझ्या मुलीला तर मला काहीच सांगावं लागत नाही की तू हे कर का ते कर. तिचा अभ्यास म्हणजे ती आली का मी पण एक शिक्षिका आहे. पण मी जेव्हा संध्याकाळी शाळेतून येते तेव्हा माझी मुलगी मला म्हणते की आमच्या टीचरांनी मला अभ्यास सांगितला आहे तो तू आली तेव्हाच करायचं म्हणजे तू जवळ पाहिजे. मग ती आली का लगेच तिचं होमवर्क आल्यावर ती मला दाखवते काय शिकवलं हे ती रोज नेहमी मला सांगते. आणि मी आली का तिचा होमवर्क म्हणजे सांगायची गरज नाही पडत. ती तिचं लिहून घेते आणि सगळं करते. लहान आणि मेन म्हणजे मागच्या वर्षी या शाळेमध्ये यांनी आदिवासी दिवस साजरा केला होता. तर हा आदिवासी दिवस हा फक्त सहसा इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये काही होत नाही, मराठी शाळेमध्ये तर होता. तर पण इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये मी पहिल्यांदा पाहिला. मॅडम स्वतः अर्चना टीचर होत्या, त्या आदिवासी पोशाख मध्ये आल्या होत्या, नृत्य केलं होतं. आणि संस्कृतीची जाण म्हणजे आदिवासी मुलांना माहित पाहिजे की आपली संस्कृती कशी आहे, आपल्या संस्कृतीमधलं आपलं नृत्य कसं साजरं केलं जातं हे सगळं त्यांनी म्हणजे तिथे त्यांनी स्वतः केलं. या गोष्टीचं म्हणजे मला खूप वेगळं वाटलं की म्हणजे आमच्या मराठी आम्ही पण एक शिक्षक आहे, आमच्या शाळेत आम्ही हे करतो. पण इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये खूप म्हणजे कमी होतं. आणि या शाळेबद्दल बोलायचं म्हटलं तर लहान शाळा आहे पण मुलं इथे म्हणजे घरच्यासारखे रमून जातात. म्हणजे घरात म्हणजे त्यांना जेवढं आवडतं तेवढं शाळेत पण आवडतं. म्हणजे ते सुट्टी बी राहिली तरी म्हणतात की आमची दिदी नेहमी म्हणते की मला घरी आज सुट्टी आहे का, मला शाळेत जायचं, आज का बरं सुट्टी आहे तुला, आज का बरं सुट्टी आहे, मला आज पण शाळेत जायचं अशी ती म्हणते. आणि तिला म्हणजे एक दिवस पण घरी राहायला आवडत नाही. जशी शाळेत जे शिकवतात ते सगळ्या लहान लहान गोष्टी ती ते सांगते. या शाळेमध्ये माझ्या मुलीला टाकलं तर तिची खूप प्रगती पण झालेली आहे. आणि मला वाटतं की बाकीच्या पालकांनी बी आपल्या शेजारच्या आजूबाजूच्या नातेवाईकांना सांगायला पाहिजे की या शाळेत तुम्ही मुलांना टाका. कारण की संस्कार खूप महत्वाचे. संस्कार राहिले तर तो मुलगा कुठे पण शिकू शकतो. आपण खूप मोठमोठ्या शाळा पाहिल्या, त्याच्यामुळे मोठमोठ्या बिल्डिंगा वगैरे म्हणजे मोठमोठ्या बिल्डिंगा तिथे प्रोजेक्टर इंग्लिश मध्ये शाळेमध्ये पाहिलं पण संस्कार काही खूप भेटत नाही. फक्त मुलांना शिकवतात. पण इथे तसं नाहीये. मुलांना शिकवतात, घडवतात आणि रोज वेगवेगळे उपक्रम इथे घेतले जातात. ते म्हणजे ग्रुपवर ते नेहमी टाकत राहतात. आज मुलांनी काय केलं म्हणजे प्रत्येक मुलाची प्रगतीची जाणीव ते इथे सांगत राहतात आणि त्याचा फॉलोअप पण घेत राहतात. तरी आयोजकांनी मला बोलायची संधी दिली त्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद.